आपण ही भाजी बनवलेली आहे डिनरसाठी आणि सगळं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. सो आई एम एंजॉयिंग कुकिंग ऑन माय बर्थडे फॉर द फर्स्ट टाइम. तो अर्ज क्या है? तुझे यूं समेट कर रखूं खुद में. वाह 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 वाह. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. हा व्लॉग पण तितकाच स्पेशल आहे बिकॉज आय हॅव बीन वर्किंग इन अकॅडमिक सिन्स मोर दॅन अ डिकेड नाव. पहिल्यांदा मी NSS कॅम्पला आलो आहे आणि या व्लॉगमध्ये मी माझा NSS कॅम्पचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. हा कॅम्प काय असतो आणि स्टुडंटला हा कसा बेनिफिशियल आहे हे मी सगळं या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया या वेगळ्या प्रवासाला. आणि इकडे आपली लोकल आलेली आहे. आता आम्ही डेक्कन स्टेशनवरनं बसणार आहोत. और अभी हम लोग आ चुके हैं उर्वी कांचन. हम लोग ट्रेन से आए थे तो बहुत सारे मल्टीपल ऑप्शंस है बट हम लोगों ने ट्रेन चूज़ किया क्योंकि हम लोग को अलग एक्सपीरियंस करना था. तो अभी हम लोग पहुँच चुके हैं. उरुळी नावाचं रेल्वे स्टेशन अराउंड 45 minutes run away from the Pune, and from here we'll be traveling to the NSS camp site. आणि इथून आल्यानंतर हे असं एक्झिट आहे, तर आपण आता इथून एक्झिट करणार आहोत. आता आपण निघालो आहे कॅम्प साईडला आणि कृष्णा याच गावाचा आहे. सो एक्सटेंडेड हेल्प अस आणि इज डिरेक्टली ड्रॉपिंग अस देअर. कृष्णा, इथली काय स्पेशालिटी आहे किंवा या गावाबद्दल थोडी माहिती सांग ना आपल्या व्ह्युअर्सना. इथं उरुळी कांचन मध्ये निसर्ग उपचार केंद्र आश्रम आहे. अच्छा. हे आश्रम खूप फेमस आहे, म्हणजे लोक खूप लांबून येतात उपचार करण्यासाठी. ओके. काय स्पेशालिटी आहे त्या, कशा पद्धतीने उपचार केला जातो आणि कशाचा उपचार करतात? आपलं जसं की वेट लॉस वगैरे जे असतं ना. अच्छा. स्ट्रेस आणि तिथं मग ते सगळं करून घेतात. आता आम्ही स्टेशनवरती पण पाहिलं, तिथे ते वारीचं सगळे वॉल पेंट केले होते. तर इथे मला वाटतं एक फेमस मंदिर आहे ना विठ्ठलाचं. हो, विठ्ठलचं मंदिर तिथंच आपलं कॅम्प सर बनाते. हा, इकडे भुलेश्वर बद्दल मी ऐकलेलं आहे. ते जागृत देवस्थान म्हणतात ना, विठ्ठलाचं मंदिर आहे ते खूप जुनं आहे का? हो. त्याला कधी जत्रा भरते त्याला आषाढी एकादशीला असं कळालं. सो कृष्णा इज बीन व्हेरी जनरस. ही इमिडिएटली एक्सटेंडेड अस अ हेल्प अँड डिरेक्टली ड्रॉपिंग अस द हेल्प. सो थँक्यू कृष्णा. इथून पुढे गेले की इथं मंदिर आहे आणि इथून सरळ गेले की गावाला जाणार आपण. आपलं विठ्ठलबन, हे विठ्ठलबन नावाचं गाव नाही मंदिर आहे इथे ना. सरळ जायचं आपल्याला. मी तुम्हाला मगाशी दाखवलं तसं एक स्टेशनपासून 10 ते 15 मिनटं ड्राईव्ह केल्यानंतर हे दिस इज अ कॅम्प साईट आणि हे स्कूल आहे. मी कॅमेरा फ्लिप करून दाखवतो तुम्हाला की इथे कशा प्रकारे स्कूल आहे ते. आत्ता वाजता संध्याकाळचे 6:30 आणि हा फ्री टाईम आहे आणि मुलं इथे व्हॉलीबॉल खेळतात. आणि इकडे गेल्यानंतर इथे सगळे वॉशरूमची व्यवस्था आहे. इथे एक स्कूल आहे, इथे गर्ल्सची राहायची सोय केलेली आहे आणि इथे पण हे सगळं स्कूलचं कॅम्पस आहे. द बेस्ट पार्ट ऑफ दिस कॅम्पस इज इथे ॲम्पल वॉटर सप्लाय आहे आणि कॅमेरा आहे CCTV and it's all safe for the kids. So let's go and play some games there. चलो, लेट मी गिव यू अ क्विक टूर ऑफ what we're making today. आणि इथे आहे आमची किचन टीम. आणि काय चाललंय इकडे? सर आम्ही टोमॅटो This is they making a salad. And we also have a birthday girl. So you will remember this birthday. Do you want to leave any message to our viewers on your birthday? I'm enjoying cooking on my birthday for the first time. It's a birthday girl. Thank you. Okay. So let me also take you to kitchen. I'll show you how chapatis have been made. इकडे आहे आपली चपाती टीम. से हाय टू कॅमेरा. कसा एक्सपिरियन्स? आज कितव्यांदा ड्युटी आली तुमची किचनची? डिनरची आज तिसरी टर्म आहे आणि ब्रेकफास्टची? क्या बात है. अच्छा, I have a question for you. Those who missed this camp,
तर तुम्हाला काही त्यांना सांगायचं आहे का, लाईक व्हॉट डिड यू लर्न अँड इफ यू वॉन्ट टू लिव्ह एनी मेसेज टू आर व्ह्युअर्स? यायला पाहिजे का म्हणजे स्टुडंटने NSS कॅम्पला? हो सर, नक्की यायला पाहिजे. असा अनुभव कुठेच मिळणार नाही. आणि आम्ही एवढं मिळून मिसळून काम करतोय ना, आता परत सोडून जायची अजिबात इच्छा नाहीये. आता उद्या सगळ्यांनी बघा, आम्ही सगळ्यांचे रडलेले चेहरे असतील. चांगलं होतं म्हणजे असं नाही होत की TY, यू वर्क एज अ टीम. तर पहिली स्किल तुम्ही लर्न करता म्हणजे की टीम मध्ये काम कसं करायचं. टीम वर्क. व्हेरी गुड. समजून पण घेतात. क्या बात आहे. चलो ऑल द बेस्ट. आणि आय एम इगरली वेटिंग टू हॅव अ डिनर. भूक लागली आहे आणि ते सगळं मेकिंग बनवताना एकदम टेम्पटिंग आहे. आपल्यासोबत ताई आहेत. तुम्ही यांना मदत करताय मुलांना? कसा तुमचा अनुभव आहे? मुलं कशी आहेत आमची? हेल्प करतात, काम पण करतात. थँक्यू. तुम्ही खूप सांभाळून घेतलंय त्यांना. सी आर स्टुडंट्स आर सो मच केअरिंग. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम कसा आहे अनुभव? खूप छान. तुम्ही दुसऱ्यांदा आलात ना? मला करमतच नव्हतं म्हणून आलात परत. ओके चलो, आय एम वेटिंग. विल शो यू व्हॉट वी हॅव मेड इन डिनर. स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. आपण ही भाजी बनवलेली आहे डिनरसाठी आणि सगळं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. सो वी आर अबाउट टू स्टार्ट द डिनर. आय शो यू व्हॉट ऑल वी हॅव मेड इन द डिनर. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. हे बघा, हे बघितलं की कसं एकदम टेम्पटिंग दिसतंय. आणि हे सगळं मुलांनी बनवलेलं आहे. आय डोंट नो बट इट माइट बी वंडरफुल एक्सपिरियन्स टू टेस्ट ऑल दिस व्हेजेस. आणि भात आहे, बाकी सगळं झालेलं आहे. दिस इज हाऊ द प्लेटिंग इज डन. Hello sir. Veg pulao. It's tempting. Yes. Looking delicious. आणि इकडे आहेत आपल्या भाज्या. और सकाळी भाजी आणायची. It's purely and completely made by the students. मी तिला रोज थोडं थोडं पाहतो. ती येते, समोरून जाते. मी तिला रोज थोडं थोडं पाहतो. ती येते, समोरून जाते. जाता जाता तिरक्या नजरेने पाहते. ती येते, समोरून जाते. जाता जाता तिरक्या नजरेने पाहते. पुढे गेल्यावरती वळून पाहिल म्हणून मी रोज तिला थोडं थोडं पाहतो. पुढे गेल्यावर ती वळून पाहिल म्हणून मी रोज तिला थोडं थोडं पाहतो. तिचं दिसणं, तिचं असणं, तिचं अस्तित्व मला आयुष्यभर पुरवायचंय. तिचं दिसणं, तिचं असणं, तिचं अस्तित्व मला आयुष्यभर पुरवायचंय म्हणून मी रोज तिला थोडं थोडं. आणि अतिशय सुंदर शब्दांमध्ये प्रबोधनापासून ते तरुण पिढीला गुदगुल्या करणाऱ्या सर्व प्रकारच्या, सर्व छटांच्या, सर्व भावनांच्या कविता अतिशय मोजक्या शब्दामध्ये खूप सुंदर पद्धतीने सादर केल्या. आता खूप ऑब्वियस आहे की सगळी तरुण हिरवाई आपल्या समोर बसली, त्यामुळे सगळ्यात जास्त प्रतिसाद बहुतेक चौथ्या कवितेला मिळाला सगळ्या मुलांकडून. तो ठीक आहे. अरे यहाँ मचा है वहाँ मचा है, देखो हाहाकार मचा है, देखो हाहाकार मचा है, देखो हाहाकार मचा है. कितना हाहाकार मचा है, क्यों ये हाहाकार मचा है, क्यों ये हाहाकार मचा है, क्यों ये हाहाकार मचा है. साहिबान मेहरबान कदरदान हो जाएंगे अब हैरान, आज हम करेंगे ऐसा बखान. कैसा बखान, कैसा बखान. नहीं है हम इससे अनजान क्योंकि तरक्की कर रहा है हिंदुस्तान. ऑनलाइन खरीदारी जैसे बिग बास्केट या इंस्टामार्ट. ये जब सुमन बोलो बादाम 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 बादाम, हमारे को चाहिए क्या ताजा बादाम बादाम.
क्या है? तुझे यूं समेट कर रखूं खुद में, वाह 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 वाह, तुझे यूं समेट कर रखूं खुद में कि अगर तू बिखरे तो भी मेरी हद में रह के बिखरे। वाह 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 वाह। वो तो यहाँ है भाई। टीमचं कोऑर्डिनेशन केलं त्यामुळे त्याची बेस्ट क्वालिटी की तू बेस्ट टीम लीडर आहे। आता वाजता सकाळचे 9:30 आणि परत जायची तयारी झाली आहे. तर मला कॅमेरा फ्लिप करून दाखवतो इथे झोपायची व्यवस्था कशी केली होती ते. हे आहे, हे डाळिंब नावाचं गाव आहे आणि हा त्यांचा एक अशा प्रकारचे 2 रूम केलेत. साधारणतः 20 ते 25 मुलं एका ह्याच्यात राहू शकतात. ते विद्यार्थ्यांसाठी होतं, फॅकल्टीसाठी होतं. आणि इथून गेल्यानंतर इथे किचन रूम होती, म्हणजे स्वयंपाकघर. तिथे सगळं स्टोरेज आणि हे केलं होतं. इथून आपण पुढे जाणार आहोत. इथे गेल्यानंतर स्कूल आहे आणि आता शाळेमध्ये प्रोग्राम आहे, तो तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत आहे केदार. केदार, कसा होता एक्सपिरियन्स? सर मस्त वाटलं, नैसर्गिक वातावरण होतं. परत इकडचं फूड पण छान होतं, या मुलांनी बनवलेले NSS वाल्या. वा वा, बाकी मस्त वाटलं. थँक्यू फॉर कमिंग. इकडे कार्तिक आहे. मस्त वाटलं, मस्त. फर्स्ट कॅम्प होता, एक्सपिरियन्स चांगला होता. कृष्णा? छान सर, छान वाटलं सगळं, सर्व नीट झालं. ओके, चलो, थँक्यू फॉर कमिंग. हॅपी जर्नी. National Service Scheme is run by the Ministry of Youth Affairs and Sports, and which aims at inculcating the leadership skill, interpersonal skill, and also the social skills among the student. So this is the annual event or annual program, which is a 7 days residential camp specially taken to the rural area to understand the issues there. And in that, various activities such as cleanliness drive, tree plantation, blood donation, series of guest lectures are conducted, and students are made aware, or the awareness on the burning issues is been created in this camp. As I told you, NSS is run by Ministry of Youth Affairs and Sports, and more than 4 million students across the country participate in this program and volunteer for many activities such as maybe cleanliness drive, also to handle the disasters. So these people learn a lot through real world exposure and problem solving skills. So where I'm standing right now, हे डाळिंब बन नावाचं गाव आहे, उरळी कांचनच्या अगदी जवळ आहे. आणि मी जिथे आलोय हा त्यांचा स्पेशल कॅम्प असतो, जो वर्षातून एकदा घेतला जातो हा कॅम्प. माझ्या मागे जे तुम्ही बघताय तर हे इथलं खूप फेमस आणि जागृत देवस्थान आहे, विठ्ठल मंदिर आहे. आणि आषाढी एकादशीच्या वेळेस इथे साधारण त्या पिरियडमध्ये जत्रा भरते आणि लाखोंच्या संख्येने लोक येतात. त्यामुळे त्याही मंदिरात आपण जाणार आहोत आणि दर्शन पण घेणार आहोत. आणि इकडनं गेलं तर इथे गाव आहे आणि इथे गावाला जायचं. पण इथलं हे जागृत देवस्थान आहे, विठ्ठल मंदिर. आणि आज आषाढी एकादशी आहे, तर याच्यापेक्षा अजून भारी योग काय असू शकतो. आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. झिरो डे टू 7 डे असा हा प्रवास होता आमचा NSS कॅम्पचा. तर 0 डे म्हणजे जे काय तयारचा जो सेशन असतो संध्याकाळी म्हणजे 5 वाजता, तर स्पोर्ट्स वगैरे आम्ही कंडक्ट केले. त्याच्यानंतर 5 जानेवारी
शेवटचं वर्ष मी 2 कॅम्प केले मेरे को सबसे ज़्यादा ये थैंक यू देना चाहूँगा कि मेरे को स्नेहा मैम ने, सर ने, हमारे फैकल्टी मेंबर्स ने मुझे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर परिपक्व करना हो स्वयं को या हर कमी को दूर करना, आओ तुम्हें एक मंच देगा यह राष्ट्रीय सेवा योजना। नगरीमध्ये आला, ही डाळिंब नगरी ज्या नावाने प्रसिद्ध आहे ती म्हणजे इथं प्रति पंढरपूर म्हटलं जातं। आपलं कॅम्प कसं वाटलं हे जाणून घेण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते। आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत। यानंतर माननीय प्राचार्य बोलतील। मगाशी मस्के सरांनी सांगितलं तसं खरं तर समाज जर समजून घ्यायचा आहे आपल्याला, आपली संस्कृती समजून घ्यायची असेल तर महात्मा गांधींनी सांगितलं तसंच की आपल्याला गावाकडे वळायला लागेल। ही एवढी आशा व्यक्त करतो आणि मान्यवरांचे सगळ्यांचे आभार। मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। या कॅम्पमध्ये मला शिकायला भरपूर गोष्टी मिळाल्या। खरं तर आय एम नॉट व्हेरी गुड इन कुकिंग, पण मला रात्री किचन पण हँडल करता आलं, तिथे बेसिक गोष्टी करायला मिळाल्या। सो दॅट वॉज रिअली अ फन and a learning experience for me. So this is all about my stay at the special winter camp being conducted by the NSS department of my college. I would also extend and appreciate the efforts taken by the program officer and assistant program officer. It was really fun being there with them. आणि मी नक्की अशा प्रकारचे कॅम्प पुढेही अटेंड करत जाईन आणि तिथले मेमरीज तुमच्यासोबत पण शेअर करत जाईन। तुम्ही अशा कुठल्या प्रकारचा कॅम्प अटेंड केला आहे का आणि तुमचे काय तिथले मेमरीज होत्या तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा। सो आय विल सी यू गाईज इन अनदर व्लॉग। अंटिल देन दिस इज संदीप सायनिंग ऑफ। थँक यू सो मच फॉर युअर टाइम।